उद्धव ठाकरे उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आलाय। उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा होणार आहे। नुकसानीचे पंचनामेही नाही आणि सरकारचे मदतीचे दावे केले जात आहेत। अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीनं 11 ऑक्टोबर रोजी हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार असल्याची माहिती। क्रांती चौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना मात्र उद्या आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। मोर्चा निघणार आहे, हंबरडा मोर्चा। काय अधिकची माहिती? मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे, मात्र शेतकऱ्यांना हवं तेवढं त्याचा मोबदला म्हणा किंवा नुकसान भरपाई जी आहे ती मिळालेली नाहीये। त्यामुळे अक्षरशः स्वतः शेतकऱ्यांनी काही व्यथा नेत्यांकडे मांडल्या, मात्र नेत्यांकडून सुद्धा हवा तो दिलासा मिळालेला नसल्याचा आरोप जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असेल किंवा शेतकऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली मात्र त्या ठिकाणी पंचनामे केलेले नाहीयेत, त्यामुळे त्याकडे लक्ष देण्यात यावं आणि कुठेतरी नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा हंबरडा मोर्चा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक परिसरातून निघत आहे तर तो गुलमंडी या परिसरामध्ये तो समाप्त होणार आहे। आज जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे दौरा करतायत, तर दुसऱ्या दिवशीच उद्धव ठाकरे हे याच शहरामध्ये हंबरडा मोर्चा काढतायत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत, तर दुसरीकडे इकडे राजकीय कार्यक्रम होत आहेत, तर दुसरीकडे मी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येतोय असं देखील उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांकडून बोललं जाते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावे, दौरे, बैठका आणि त्यासोबतच मोर्चे ही आता महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। नीलम जी नक्कीच, आपण जर आज पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत। बैठकांचं सत्र, मेळाव्यांचं सत्र या ठिकाणी पाहायला मिळते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हे दौरे, बैठका हे आता महत्त्वाचे मानले जात आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा काही राजकीय पक्ष तयारी करतायत। त्यामध्ये आहे भाजप, शिवसेना या दोनही पक्षांनी आता बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी सुद्धा आता दुसरीकडे होम हवन केलेलं आहे। त्यांचं एक शिवाय ट्रस्टचं कार्यालय आहे, त्याचंही पूजन केलेलं आहे। दोनही शिवसेनेकडून पूजन करण्यात आलंय। कार्यालयाचं, मध्यवर्ती कार्यालयाचं पूजन झाल्याच्या नंतर आता प्रचार कार्याला देखील सुरुवात होत आहे, म्हणजे ही झाली तयारी। मात्र भाजपही कुठं कमी नाहीये, कारण भाजपचे स्वतः मुख्यमंत्री हे स्वतः येत आहेत। भाजपचे जे काही प्रमुख नेते आहेत ते सुद्धा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित असणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते। या बैठकीमध्ये आपल्या मतदारसंघांमध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त जागा निवडून आणाव्यात आणि निवडणुकींचा पुढचा फॉर्म्युला काय असणार आहे, कोणती सूत्र असणार आहेत, त्या माध्यमातून ही निवडणूक जिंकण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवायचं असेल तर काय करावं लागेल हा कानमंत्र जो आहे तो या पदाधिकाऱ्यांना बैठकीमध्ये भाजप देईल असं दाट सांगण्यात येतंय। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची देखील तयारी सुरू आहे। मग ते एकीकडे कार्यालयाचं उद्घाटनही करतात तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी मोर्चाही काढतात। आणि शिवसेनेनं म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं सुद्धा या ठिकाणी एक बैठक बोलवलेली आहे, गट प्रमुखांची बैठक आहे। त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि एकनाथ शिंदे हे स्वतः गट प्रमुखांशी संवाद साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, मग ती जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, यामध्ये कसं घवघवीत यश मिळवायचं याचा कानमंत्र देणार आहेत। त्यामुळे या पद्धतीनं सर्व राजकीय पक्ष किंवा प्रमुख नेते छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि ते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करताना किंवा रणशिंग फुंकताना पाहायला मिळत आहेत। नीलम जी याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।